आपणच जिंकणार आहे. सांगत्या कशाला अण्णासारखं फोन करताय? कामात आहे मी. आणि अरे कसं तरीच होत दवाखान्यात गेलं पाहिजे. ज्यासाठी आपण जमलो होतो बर आल्यावर बघू. ठेवा चला आता. आपण सुरू करूया. अतिशय निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचे या पुढच्या काळात असतील. त्यापैकी सगळ्यात मोठं नाव असेल संतोष जाधव यांचं. आव्हान ना आता काही खाल्लंच नाही म्हणजे कसं बरं वाटलं? काय झालं? तुला काय फरक पडतोय तेव्हा? तुझं झालं ना पक्ष प्रवेश, सत्कार बी झालेला दिसतो. इकडे घरात काय का होईना, फोन तरी करायचा. फोन बंद करून ठेवलाय मालक तुम्ही. उलट्या केल्या काय सकाळपासून खाल्लं बी नाही. ताप दे. वरण भात करून दिलाय माधुरीनं, तेवढा दे जमलं तर. बरं वाटतंय का आता? नाही कालपासनं लगेच कसं तरी होत म्हणून मग असे तुला एवढं बोललो. बरं चला दवाखान्यात जाऊ आपण. नाही नग अरे म्हातारं झालं म्हणजे काहीतरी दुखा खोपायचंच. खरंच अण्णा आता वय झालं तुमचं. आता आराम करायला पाहिजे तुम्ही. पण कसा करणार ना? मी हे असं दिवस काढले. आजवर पुढे गेल्यावर तुमचं माग काय होतं सर याचा कधी विचारच केला नाही का? दोन शब्द तुमच्याशी प्रेमाने बोललो नाही. खरं तर मोठं होईल ना तसं पोराला बापाचं पटेन असं होत. बापाचा राग यायला लागतो. पण जेव्हा कळतं ना बापच बरोबर होता तेव्हा लय उशीर झालेला असतो. अण्णा आता मी तसं काय भिवू देणार नाही. इथनं पुढं ना तुम्ही नुसते ऑर्डर सोडा. काय हवं नको सगळं मी बघतो. घरातलं रानातलं सगळं करतो. पण तुम्हाला सोडून कुठंच जाणार नाही. बैलासनी वैरण बी आणलेला तेवढं वैरणीचं. अण्णा वैरणीचं नका तुम्ही टेन्शन घेऊ. मी आणतो आणि स्वयंपाक बी मी करीन सगळं. तुला अजून बी ती आवडती ना रे? कोण अण्णा? तू तिला भेटायला पानवट्यावर जातोस ती मुंबईची सारिका. म्हणजे तुम्हाला सगळं माहित आहे? पोराला वाटतं बापाला काहीच माहित नसेल. पर पोरा बाप ह्यो बाप असतोय. अजून विचारलं नाहीस तिला. मग वाट कशाची बघतो? टाकीची टाक. देवाच्या मनात असेल तर होईल की. अरे तू जसा देवाच्या भरवशावर बसलास तसा देव तुझ्या भरवशावर बसला असेल का नाही? हा आपण असं करू उद्या जाऊ त्यांच्या घरी. उद्या कुठे लगेच? आधी तुम्ही बरं व्हा. ती कुठं जाते तोय? आणि पहिलं उद्या डॉक्टरकडे जावे. हे खाऊन घ्या आणि आराम करा जरा. घ्या. घ्या.
अण्णा उठा बरं, दवाखान्यात जायचं ना आपल्याला. अण्णा अण्णा अहो आत्ता कुठं आपलं बापलेकाचं नातं सुरू झालं होतं. हे असं करायचं असतं का? मला लयच उशीर झाला का हो तुम्हाला दवाखान्यात न्यायला? अण्णा बोला ना माझ्याशी. पाहिजे तर शिव्या द्या, ओरडा माझ्यावर. अण्णा अण्णा आव्या लवकर घरी ये. मला माहिती तुला आता काय वाटते. हेच ना की जिच्यावर मी एवढा जीव लावला ती यावेळी ती भेटाय सुद्धा आली नाही. यायचा विचार केला होता, पण म्हणलं लय माणसं असतील तुला आधार द्यायला, त्यात मी एक. काय उपयोग नाही. म्हणलं तू एकटा असताना जावं, कारण एकटेपणातच आपल्या माणसांची खरी गरज असते ना रे. मी डबा आणलाय तुझ्यासाठी, खाऊन घे. संत्या अरे अरे जाणारा माणूस जातोच र. आपण असं उपाशी राहून नाही येत परत. दुःख मात्र होत राहत. पण आपल्याला जागावंच लागतं ना, स्वतःसाठी नाही, किमान इतरांसाठी. संत्या हा ना, आज अन्न इथं असते तर तुला जेव म्हणले असते ना, आणि तू जेवला असतास ना. मग असं समज की अन्न सांगतात जेवायला, आणि जेव. सुरके
मला लयच वेळ झाला काय का त्यांना दवाखान्यात न्यायला. खरंच लय वेळ झाला का? आता कशालाच उशीर करू नकोस. कशालाच नको. मी सारिकाला पाठवते. संत्या, आपल्याला नेहमी हे निघून गेल्यावरच आपल्या माणसांची किंमत कशी काय कळते रे. पण आता अण्णांच्या मनासारखं वागलं. ते असताना नाही जमलं, पण ते गेल्यावर तरी तुम्ही पण तुमच्या माणसासनी ये द्या, ये निघून जाण्याच्या आधी.